4 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली। विशेषतः पहाटेपासून दुपारपर्यंत ज्या पद्धतीचा पाऊस पडला ते पाहता कोल्हापूर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर आहे। गेल्या 24 तासात या सगळ्या पाणी पातळीमध्ये तब्बल 10 फुटांची वाढ आहे ती झाल्याचं बघायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदी या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर देखील गेल्याचं बघायला मिळते। जिल्ह्यातील 37 बंधारे आता पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेले आहेत आणि तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील बघायला मिळते। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात काल पहाटे ज्या पद्धतीचा पाऊस पडला ते पाहता राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात देखील झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। राधानगरी धरणामध्ये 88% इतका पाणी साठा आता झालेला आहे आणि त्यातून 3100 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे देखील या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते। सध्या शहर परिसरात पावसाने पूर्णतः उघडीप दिलेली आहे, तर धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे, उघडझाप सुरू असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीचा पाऊस काल पहाटे पडला ते पाहता जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। कारण या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ देखील होताना बघायला मिळते आणि त्यामुळे आता जरी पावसाने शहर परिसरामध्ये उघडीप दिलेली असली तरी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। व्हिडिओ सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।